जाधव ते 90 मध्ये माझ्या एकदम निवडून आले. इकडे मुक्तनगरला आपले नेते माझी ते निवडून आलेले होते. एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा सातदा आले निवडून. घरामध्ये सगळ्यांना पद मिळाली. लक्षात मी खासदार केलं. हसायचा विषय नाही मित्र. त्यांना खासदार केलं. घरामध्ये सगळं बँक डेअरी सगळं झालं नाही का. सगळे पद जेवढे असतील तसे तेवढे भोगले की नाही आपण भोगले. आणि मग एकदा जर अपयश आलं तर मग लगेच पिछे मुड पक्ष बदल. ही कोणती निष्ठा आहे तुमची. ही कुठली निष्ठा आहे. आणि परत तुम्ही म्हणता की ज्यावेळेला पक्षाला पुत्र विचारत नव्हतं मग पुत्र विचारत असताना तुम्ही कसे काय पहिल्या निवडून आले ना. तुमच्यावर अजून 2 आमदार आले होते ना. अहो इथे अशा वेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणारे किती कार्यकर्ते. कोणाकोणाचं नाव तुम्हाला सांगू. ते फोटो जाऊन बघा तिथे. 1960 पासून वायटी महाजन डॉक्टर सरोदे कांजी असे अनेक लोक आहेत. पण डॉक्टर सरोदे आधी निवडून येत आहेत ना. वायटी महाजन पण होते ना आमच्यामध्ये. असं नाहीये. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय. 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बोलताना थोडं सांभाळूनच बोललं पाहिजे. 88 ला मी नाता भाऊला घ्यायला गेलो होतो चौधरीच्या पेट्रोल पंपावरती. एसडी गाडीवरती दाढी अर्धी कट आणि जीन्सची पॅन्ट आणि टी शर्टवर. त्यावेळेला 89 ला 88 ला प्रवेश झाला नाता भाऊचा. ठीक आहे. त्या गोष्टीचा अनेक आठवणीत आपल्याजवळ अनेक आठवणी आहे. पण पक्षाने तुम्हाला पालवे ॲडव्होकेट पालवे होते त्यावेळेला जिल्हाध्यक्ष 85 मध्ये. तर त्यावेळेला अशा अनेक गोष्टी मिळतो. पण तुम्हाला पक्षाने एवढं दिलं. 15-20 वर्ष तुम्ही लालजीच्या गाड्या वापरल्या. सगळ्यात जास्त 8-10 मंत्रीपद तुम्ही भोगले. आणि असं असून सुद्धा तुम्ही जर पक्षाला कुत्र्याबरोबर तुलना करत असाल तर मला वाटतं ते आम्ही कोणी खपवून घेणार नाही. कोणी खपवून घेणार नाही या पद्धतीने. असं नाही आम्ही काही बघितलं नाही का. पण तुम्ही तोंडातील जर बोलत असाल तर मला वाटतं हे चालणार नाही. तरी सुद्धा आमच्या मनामध्ये तुझा भाव नाही. ज्यावेळेला अनेक लोकांना वाटत होतं आता रक्षाताईंचं काय होईल. काय चांगलं काम करते. दिला मी तिकीट आम्ही नाही म्हणत नाही. पक्षाने कदर केली किंमत केली पक्षाने त्याला दिलं तिकीट. अनेक लोकांना वाटत होतं आता इथे कसं होईल. गिरीश भाऊचा याचा एवढा 36चा आकडा आहे. आग पाण्याचा संबंध आहे. काय होईल काय होईल मला विचारणा झाली. काही हरकत नाही. दिला आम्ही तिकीट. आम्ही तो विचार करणारे लोक नाही आम्ही खेळणार नाही म्हणत. तरी पण मला वाटतं तुम्ही आता बोलताना थोडं सांभाळलं पाहिजे. पक्षाबद्दल बोलताना तुम्ही सांभाळण्याची गरज आहे. हे असं आम्ही काही कमवून घेणार नाही. तुम्ही काही बोलाल काही म्हणाल तर हे असं दुटोपी धोरण तुम्हाला घेऊन चालणार नाही. पण आज स्मिताताईंना तिकीट मिळालंय. रक्षाताईंना तिकीट मिळालेलं आहे. ती आमची जबाबदारी. किती टोकाचे आमचे संबंध असले तिकडे तरी सुद्धा मी सांगितलंय की माझा तालुका हा जिल्ह्यामध्ये नंबर 1 वरच राहील. नंबर 1 वर. ज्या तुम्ही कुठे मनापर्यंत तुम्हाला आकड्याला कळतील मी काही कुठे जात नाही तुम्ही काही कुठे जात नाही. आणि म्हणून हा भाव आमच्या मनामध्ये नाहीच आहे. आता त्या काळामध्ये आपण काय केलं काय नाही. जावळे या ठिकाणी राजूमामा या ठिकाणी सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. पक्षात असताना आपण काय केलं कुठे फोन केले पुढे षडयंत्र केले. हे काही सांगण्याची गरज नाहीये. हे सांगण्याची गरज नाही. आम्ही साक्षीदार सगळ्या गोष्टींचे. तुम्ही काय केलं कोणाला काय संपवलं हे तुम्ही आम्हाला बोलायला लावू नका. पण आमची परिस्थिती काय त्यावेळेला आम्ही तसेच होतो. आजही कार्यकर्ते म्हणत आहोत पक्षामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.